नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे तो वर्कशीटचा लास्ट व्हिडिओ आहे। याच्या आधी टोटल 30 व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत अबॅकस लेवल 1 चे, फक्त अबॅकस लेवल 1 चे, ज्याच्यामध्ये मी प्रत्येक फॉर्म्युला योग्यरित्या तुम्हाला शिकवलेला आहे। आय होप तुम्ही ते व्हिडिओज पूर्ण पाहिला असाल आणि घरी प्रॅक्टिस सुद्धा केली असेल। आजच्या व्हिडिओमध्ये सगळे जे पण फॉर्म्युला आतापर्यंत शिकवले त्याचं रिव्हिजन होणार आहे। त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे अबॅकस लेवल 1 चा हा लास्ट व्हिडिओ आहे, शेवटचा व्हिडिओ आहे, ज्या वर्कशीट मध्ये मी तुम्हाला आधीचे जे पण फॉर्म्युले शिकवले त्याची रिव्हिजन करवणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जे पण व्हिडिओज रोजच्या रोज अपलोड करते त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। चला तर मग कालच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल हे 15 क्वेश्चन्स पूर्ण सॉल्व केले होते। आजच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट 15 क्वेश्चन्स मी तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे अबॅकस टूलवर। ओके, नक्की तुम्ही कालचा व्हिडिओ पूर्ण पाहिला असाल। कालच्या व्हिडिओचे जे पण क्वेश्चन होते त्याची नक्कीच तुम्ही प्रॅक्टिस केली असेल। चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 49 - 9 मीन्स नंबर 16, हा क्वेश्चन आहे आपला। ओके, 49 - 9 -2 and -4। देन सगळ्यात आधी महत्त्वाचं काम आपल्याला टूल क्लिअर करायचं आहे। टूल क्लिअर करताना जर का बीट्स वर खाली होत असतील तर पुन्हा क्लिअर करा आणि मगच सुरुवात करा। तर फर्स्ट आहे 49, तर हे 40 आणि हे 9, 49। ओके, -9 डायरेक्टली करता येतील तर आपण डायरेक्टली -9 करायचे। नेक्स्ट इज -2, -2 साठी बिग फ्रेंडचा फॉर्म्युला यूज होईल, -10 + 8, दिस इज -2। ओके, नेक्स्ट इज -4, -4 साठी स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला यूज होईल, -5 and +1। आता पहा या एका क्वेश्चन मध्ये 3 वेगवेगळे फॉर्म्युले यूज झालेत। ओके, तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करताना वेगवेगळे फॉर्म्युले यूज होतात। नक्की तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिला असाल, नाही पाहिलात तर प्लीज जाऊन आधीचे व्हिडिओज पहा, जेणेकरून हे पूर्ण क्लिअर होईल। तर आपला आन्सर येतं 34। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 35 - 4 + 9 - 5। फर्स्ट हे आपण घेणार 30 आणि हे 5, 35 -4 करायचे, तर -5 + 1, दिस इज -4। ओके, नेक्स्ट इज +9 साठी बिग फ्रेंडचा फॉर्म्युला, +10 -1। नेक्स्ट इज -5, देन -10 + 5। आता मी आजच्या व्हिडिओमध्ये सगळे फॉर्म्युले दरवेळेस बोलणार नाहीये, तुम्हाला डायरेक्टली कॅल्क्युलेशन सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ही एक प्रॅक्टिस झाली पाहिजे। तर आपला आन्सर येईल 35। ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज 64 + 6 -1 and +8। देन हे घेतले 60 आणि हे 4। ओके, +6 साठी +10 -4। नेक्स्ट इज -1, -10 + 9। नेक्स्ट इज +8, तर +10 -2। देन आपला आन्सर येतं 88। ओके, नेक्स्ट इज 84 + 3 + 9 - 4। तर हे घेणार 80 आणि हे 4, 84 +3 करण्यासाठी +5 -2 करणार। नेक्स्ट इज +9 साठी +10 -1। नेक्स्ट इज -4, तर -4 साठी -5 + 1। ओके, आपला आन्सर येतं 92। नेक्स्ट क्वेश्चन आहे 18 - 4 + 3 - 3। तर फर्स्ट हे 18 -4 करायचे, तर -5 + 1। नेक्स्ट इज +3 साठी +5 -2 आणि नेक्स्ट इज -3, तर -5 + 2। पुन्हा तेच होते ऑपोजिट, तर आपला आन्सर येतं 14। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, याच्यामध्ये 26 - 4 - 3 + 6। तर फर्स्ट आपण टूल क्लिअर करा। फर्स्ट आहे 26, तर 20 आणि हे 6, 26। ओके, -4 -5 + 1, -4 चा फॉर्म्युला। नेक्स्ट इज -3 साठी आपण बिग फ्रेंडचा फॉर्म्युला यूज होणार, -10 and +7। नेक्स्ट इज +6 साठी +10 -4। तर आपला आन्सर येतं 25। नेक्स्ट क्वेश्चन आहे 35 - 1 + 8 - 3। हे 30 आणि 5, 35 -1 साठी -5 + 4। नेक्स्ट इज +8, तर +10 - 2। नेक्स्ट इज -3 -10 + 7। तर आपला आन्सर येईल 39।
नेक्स्ट क्वेश्चन आहे 42 + 5 - 4 - 2. तर हे 40 आणि हे 2. 42 + 5 तर हे +5 -4 तर -5 + 1 -4. नेक्स्ट इज -2 तर हे -2 डायरेक्टली करणार. आपला आन्सर येईल 41. नेक्स्ट क्वेश्चन आहे 98 - 2 - 2 - 3. तर फर्स्ट हे घेतले 90 आणि हे 8 98. नेक्स्ट इज -2 तर हे -2 पुन्हा -2 करायचे तर -5 + 3 हे झाले -2 आणि पुन्हा आपल्याला -3 करायचे तर आपण डायरेक्टली -3 करणार. तर आपला आन्सर येईल 91. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 49 - 6 - 2 + 7. तर हे 40 आणि हे 9 49. ओके. -6 तर -6 डायरेक्टली करायचे हे झाले -6. नेक्स्ट इज -2 + 7. आता +7 साठी डायरेक्टली इथं +7 करता येईल तर इथून डायरेक्टली +7 करा. तर आपला आन्सर येईल 48. नेक्स्ट क्वेश्चन आहे 25 - 1 - 3 - 2. तर हे 20 आणि हे 5 25 -1 तर -5 + 4 हे -1 झाले. नेक्स्ट इज -3 डायरेक्टली -3 करा. नेक्स्ट इज -2 -2 साठी -10 + 8 तर आपला आन्सर येतं 19. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 32 + 5 - 3 + 6. तर फर्स्ट हे 30 आणि हे 2 32. ओके. नेक्स्ट इज +5 तर +5 डायरेक्टली करू शकतो आपण. नेक्स्ट इज -3 -3 साठी -5 + 2 हे झाले -3. नेक्स्ट इज +6 तर +6 साठी +10 - 4 हे झाले +6. आपला आन्सर येतं 40. नेक्स्ट इज 72 - 4 - 4 - 4. तर फर्स्ट हे 70 आणि हे 2 70 आणि हे 2 तर 72. नेक्स्ट करायचे -4 -4 साठी -10 + 6 ही फॉर्म्युला यूज होणार. पुन्हा -4 करायचे तर -4 पुन्हा करण्यासाठी -5 + 1 हे फॉर्म्युला यूज होईल. पुन्हा -4 करायचे तर डायरेक्टली -4 करणार. तर आपला आन्सर येतं 60. नक्की हे क्वेश्चन समजलं असेल. पुन्हा एक वेळा तुम्हाला मी रिपीट करून दाखवते कधी कोणता फॉर्म्युला यूज करायचे ते समजून येईल. फर्स्ट दिले 72 तर देन दिस इज 72 -4 करायचे तर इथे बीट्स नाही आहे स्मॉल फ्रेंडचे त्यामुळे -10 + 6 करणार आपण. इथे -4 होतील. नेक्स्ट इज -4 पुन्हा करायचे तर -5 + 1 करणार कारण बीट्स बिग फ्रेंडसाठी नव्हते त्यामुळे स्मॉल फ्रेंड यूज केले आणि पुन्हा -4 करताना बीट्स अवेलेबल आहेत त्यामुळे डायरेक्टली -4 केले. ओके. इझिली करता येतं जर फॉर्म्युला पूर्ण समजले असतील तर. नेक्स्ट क्वेश्चन आहे 95 - 5 - 4 - 2. तर फर्स्ट आपण हे घेणार 90 आणि हे 5 95. नेक्स्ट इज -5 देन दिस इज -5 तर -4 करायचे तर -4 साठी इथं -10 + 6. नेक्स्ट इज -2 देन -5 + 3 तर आपला आन्सर येतं 84. आहे की नाही सोपं. नेक्स्ट इज 67 - 2 - 3 - 3. तर फर्स्ट आपण हे घेणार 60 आणि हे 7 67 -2 करायचे तर -2 -3 साठी -5 + 2 पुन्हा -3 जेव्हा करायचे तर आता इथं स्मॉल फ्रेंड यूज होऊ शकत नाही त्यामुळे -3 साठी आपण बिग फ्रेंड यूज करणार -10 + 7. आपला आन्सर येतं 59. आहे की नाही सोपं. अशा पद्धतीने आपले 10 वर्कशीट्स मीन्स फक्त वर्कशीट्स 10 मी आतापर्यंत अपलोड केलेले आहेत चॅनलवर ज्याच्यामध्ये असेच वेगवेगळे क्वेश्चन्स घेऊन त्या क्वेश्चन्सच्या थ्रू मी तुम्हाला आतापर्यंत जेवढेही फॉर्म्युले शिकवलेले आहेत ते सर्व फॉर्म्युले मी आतापर्यंतचे पुन्हा रिवाइज केलेले आहेत. नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत असाल. व्हिडिओ जर पूर्ण पाहिलं असेल तुम्ही तर आय होप की तुम्हाला अबॅकस लेवल 1 चं कॅल्क्युलेशन इझिली घरबसल्या करता येत असेल. नक्कीच करता येईल जर तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर. प्रॅक्टिस केली. माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच शब्द असतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो डू प्रॅक्टिस अँड बी परफेक्ट. जर तुम्हाला घरी बसून शिकायचं असेल
तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा. जे पण जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर आधीचे जे पण मी अबॅकस लेवल 1 शी रिलेटेड जे पण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याची मी प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे. त्याचबरोबर मी प्रत्येक व्हिडिओला नंबरही दिलेला आहे, क्लास 1, क्लास 2 अशाप्रमाणे क्लास 30 पर्यंत व्हिडिओज सुद्धा अपलोड केलेले आहेत. त्याचबरोबर वर्कशीटचे सुद्धा 10 वर्कशीट्स, वर्कशीट 1, वर्कशीट 2 असे सुद्धा मी नंबर दिलेले आहेत, जेणेकरून जे पण शिकायला इच्छुक असतील त्यांना इझिली ते व्हिडिओज लाईन म्हणजे स्टेप बाय स्टेप पूर्ण मी व्हिडिओ बनवलेले आहे, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे तर ते योग्यरित्या तुम्हालाही मिळले पाहिजे. त्यामुळे मी हे प्लेलिस्ट आणि प्रत्येक व्हिडिओला नंबर दिलेला आहे. तर जर का तुम्हाला शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ लाईन बाय लाईन बघा, म्हणजे फर्स्ट पासून ते 30 पर्यंत पूर्ण बघा, जेणेकरून जर तुम्ही पूर्ण पाहत असाल तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये जे पण मी छोटे छोटे बारकाये जे दिलेले आहेत अबॅकस टूलवर कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचे त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. वेगवेगळे फॉर्म्युले मीन्स प्रत्येक नंबरशी रिलेटेड फॉर्म्युला आहे. तर जर तुम्ही ते समजून घेतलात तर तुम्हाला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन अबॅकस लेवल 1 मध्ये 2 डिजिटचे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन शिकवले जातात. त्याच्यामध्ये जे पण क्वेश्चन्स येतात म्हणजे जे पण फॉर्म्युला यूज करायचे आहेत, वेगवेगळे जे पण कॅल्क्युलेशन्स असतील ते कशा पद्धतीने करायचे हे सगळे मी त्या 30 व्हिडिओजमध्ये खूपच सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे. म्हणजे खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे टीचर्स टूलवर. तर नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ पहा. जर तुम्हाला शिकायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ पहा. आजचाही व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पाहिला असेल. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. जेही गरजू असतील, ज्याही विद्यार्थ्यांना बाहेरची फीस अफोर्ड करता येत नाही, पालकांना ज्यांना बाहेरची फीस नाही देता येत, त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुद्धा बघा, ऑनलाईन खूप साऱ्या गोष्टी चांगल्याही असतात वाईटही असतात. त्या आपल्यावर आहे की आपण कोणत्या गोष्टी घेतोय, कोणत्या गोष्टी इग्नोर करतोय. तर जर तुम्हाला शिकायचं असेल तर शिकण्यापुरतं तुम्ही मोबाईल द्या, किंवा मी असं नाही बोलणार की मोबाईल देऊनच बसवा, कारण त्याच्यामुळे वाईटही सवय लागते. मोबाईलमध्ये किंवा आपण इंटरनेटवरून खूप काही चांगल्या गोष्टीही शिकू शकतो आणि खूप काही वाईट गोष्टीही शिकू शकतो. तर ते आपल्यावर आहे की आपण कोणत्या गोष्टी घेतोय, आपल्याला चांगले घ्यायचे आहेत की वाईट घ्यायचे. तर एक प्लॅटफॉर्म आहे, जर तुम्हाला चांगलं शिकायचं असेल, अबॅकस शिकायचं असेल घर बसल्या, तर घरी बसून तुम्ही अबॅकस शिकू शकता. याची मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. पूर्णपणे मी योग्यरित्या सगळे व्हिडिओज अपलोड करत आहे. सो प्लीज, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, माझा शिकवण्याची पद्धत ही योग्य वाटली असेल, जर तुम्हाला समजत असेल अबॅकस माझ्या शिकवण्याच्या या पद्धतीमुळे, तर प्लीज घरी बसून अबॅकस शिका आणि त्याचबरोबर दुसऱ्यांना सुद्धा शेअर करा. आणि व्हिडिओज प्लीज पूर्ण पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छोटीशी फक्त माझी फीजच समजा. जर तुमचं सबस्क्रिप्शन खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जे कमेंट्सही करा, ज्याच्यामुळे मलाही एक हुरूप येतं की बाबा अजून मी व्हिडिओज अपलोड केले पाहिजे. सो प्लीज लाईक करा, शेअर करा, जितकं जास्त होईल तितकं जास्त शेअर करा. आणि जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर जो बेल आयकॉन दिलेला आहे तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जे पण मी व्हिडिओज अपलोड करते त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील. ओके, आजच्यासाठी एवढं. आपलं अबॅकस लेवल 1चे 40 व्हिडिओज पूर्ण कंप्लीट झालेले आहेत. अबॅकस लेवल 1चे सगळे मी फॉर्म्युले तुम्हाला शिकवलेले आहेत. सो डू प्रॅक्टिस अँड बी परफेक्ट. ओके, पुन्हा भेटूया अबॅकस लेवल 2चे व्हिडिओज घेऊन, जे लवकरच अपलोड करता येतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.